श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 10वा गहिनीनाथांचा मातीच्या पुतळ्यापासून जन्म मधुनाभा ब्राह्मणाकडून संगोपन। या अध्यायाचे नित्यपठन केले असता स्त्री दोष नाहीसा होतो आणि सर्व प्रकारचे कपट नाहीसे होतात व मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते। अध्याय सुरुवात होत आहे। एका कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षास उपदेश करून सर्व वेदशास्त्रात प्रवीण केले होते आणि 14 विद्याही त्यास पक्क्या पडविल्या। सकल शास्त्रात पक्के केले आणि शाबरी विद्या शिकविली। तो सर्व देवाच्या पायावर त्यास घातले। नरसी, कालिका, मंदा, महिषासूर, झोटिंग, वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली। जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षास मांडीवर बसवून आशीर्वाद दिला। असो 52 वीरांसह वर्तमान श्रीराम सूर्य आदी करून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपास बसविण्यासाठी मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले। एके दिवशी गोरक्षनाथ हे संजीवनी मंत्राचा पाठ करीत बसले होते आणि जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते। तो एकटाच त्या ठिकाणी बसला आहे अशा संदेश गावची मुले खेळत खेळत त्याच्या जवळ गेली। ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती आणि त्याने गोरक्षनाथास चिखलाची गाडी करावयास सांगितली। पण गोरक्षनाथाने आपणास गाडी करता येत नाही म्हणून त्यांना सांगितले। पण ती मुले आपणच करू लागली। त्यांनी चिखलाची गाडी तयार केली। मग त्या गाडीवर बसण्यासाठी एक गाडीवान असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली। परंतु त्यांना तो पुतळा साधेना म्हणून ती एक मातीचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथास प्रार्थना करू लागली। तेव्हा गोरक्षनाथाने त्यांची विनंती कबूल केली आणि तो चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला। गोरक्षनाथाने जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथांचा अवतार व्हावयाचा वगैरे संकेत हे आधीचा ठरलेला होता। मग त्या अन्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धी उत्पन्न झाली आणि नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हावयाचा म्हणून गोरक्षास तशी बुद्धी होऊन त्याने पुतळा करावयास घेतला। त्यावेळी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता। संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधी पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला। तेव्हा अस्थि, त्वचा, मांस, रक्त इत्यादी सर्व होऊन मनुष्याचा तेजपुंज पुतळा बनला। मग तो रडू लागला। हा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकला। तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणले असा त्या मुलांनी बोबाटा केला आणि लागलेच सर्वजण भिवून पळून गेले। पुढे मार्गात मच्छिंद्रनाथांची भेट होताच त्याने त्या मुलास भिण्याचे, ओरडण्याचे, लगबगीने धावण्याचे कारण विचारले व तुम्ही भिवू नका म्हणून सांगितले। तेव्हा पुतळ्याचा मजकूर मुलांनी मच्छिंद्रनाथांना सर्व सांगितला आणि मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडला व काय चमत्कार झाला आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असे त्याच्या मनात आले। मुलास जवळ बसवून सर्व खानाखुणा विचारून घेतल्या आणि मच्छिंद्रनाथास मुलांनी दुरून ते ठिकाण दाखविले। तेथून एका मुलाचा शब्द त्यास ऐकू येऊ लागला। तेव्हा हा करभंजन नवनारायणाचा अवतार झाला असे मच्छिंद्रनाथाने समजून मुलास उचलून घेतले आणि तो मार्गाने चालू लागला। मग गोरक्षनाथाने पुतळा केला असूनही तो जवळ दिसेना म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास
घेऊन जात असता गोरक्षनाथास हाक मारित चालला. ती गुरुची हाक ऐकून गोरक्षनाथ एका घरात लपला. तेथून बाहेर आला, पण मच्छिंद्राच्या हातातील मुलास पाहताच त्यालाही भीती वाटू लागली. त्याची गुरुजवळ येण्याची हिंमत सुद्धा होईना. हे पाहून गोरक्षास भय वाटले असे मच्छिंद्रनाथास समजले. मग त्याने मुलास चिरगुटात गुंडाळून ठेवले आणि गोरक्षापाशी जाऊन सांगितले की हा मनुष्य आहे आणि तो नवनारायणांपैकी एक नारायणाचा अवतार आहे. मग गोरक्षानेही कसा काय प्रकार झाला होता तो सांगितला. तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला. जसा तू गौऱ्यामध्ये झालास तसा तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा तयार केलास. त्यात कर्मंजन नारायणाने संचार केला. तो भूत नसून मनुष्य झाला आहे अशी हकीकत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची भीती उडविली. मग त्यास वर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमास गेला. तेथे त्याने गाईचे दूध आणून मुलास पाजिले आणि त्यास झोळीत घालून हलवून निजविले. याप्रमाणे प्रकार घडल्याची बातमी गावभर झाली. तेव्हा गावचे लोक भेटीस जाऊन मुलाची चौकशी करू लागले. तेव्हा नाथ ही सर्व वृत्तांत सांगत होते. ते ऐकून त्यांना नवलच वाटले. मग मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला. ह्यास्तव ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथांची योग्यता विशेष आहे असे जो तो बोलू लागला. तेथून पुढे तीर्थयात्रा करीत करीत मुलाशी बरोबर नेणार असा मच्छिंद्रनाथाचा मानस पाहून त्यामुळे मुलाची अनस्त होईल. मुलाचे आई वाचून संरक्षण व्हावयाचे आहे म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा असे पुष्कळाने मच्छिंद्रनाथास सुचविले. ते ऐकून तसे होईल तर फारच चांगले होईल असे नाथाने उत्तर दिले. आणि अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथाचा रुकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी माती मारावा असा गावकऱ्यांनी घाट घातला. मग मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण तेथे राहत होता. त्याची गंगा ह्या नावाची स्त्री महापतिव्रता होती. उभयता संततीच नसल्याने ती नेहमी दुःखी होती आणि त्यास कोणत्याच गोष्टीची हौस नसे. ती ह्या मुलाचा प्रतिपाळ आस्थेने करील असे जाणून त्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्राजवळ शिफारस केली. मग अशा जनमान्य स्त्री पुरुषांच्या हातात गहिनीनाथासारखे रत्न देणे नाथास प्रशस्त वाटले. त्याने मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले की मातोश्री हा पुत्र वरदायक आहे. करभांजन म्हणून जो नवनारायणांपैकी एक त्याचाच हा अवतार आहे. ह्याचे उत्तम रीतीने संगोपन कर. त्याने करून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजल्यासारखे होईल. आणि हा निपजेल. हा पुढे कसा होईल हे मातोश्री मी तुला आता काय सांगू. पण याचे सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपती उतरेल. ज्याचे नाव निवृत्ती असेल त्यास हा अनुग्रह करेल. याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस जातोय आणि पुन्हा 12 वर्षांनी हा आमचा बाळ मग मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूतीचे अंगावर टाकताच तिच्या स्तनातून दूध उत्पन्न झाले. मग मुलास स्तनपान करविल्यानंतर गावातील सुवासिनी बोलावून मुलास पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेवले. पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिला.
व गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षासह वर्तमान तो तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्यास बद्री केदार स्वामीच्या हवाली करून तपास लावावे असे मनात जाणून अनेक तीर्थयात्रा करीत करीत ते बद्रिकाश्रमात गेले. याच बरोबर अध्याय 10 समाप्त होत आहे.